श्री स्वामी समर्थ. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन म्हणतिले वारंवार उच्चारले अनेक वार, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. एके शिष्य विचारले वदावा अर्थ, अज्ञ जीवासी समजावया सार्थ. सद्गुरु राय कथिला प्रेमार्थ, ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ. पहिला गण असे जीव की जीवात्मा, दुसरा गण आहे शिव की शिवात्मा. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. पुसियेले पुन्हा गणात म्हणजे कोठे, बोते म्हणजे आम्ही समजावे काही. उत्तरिले महाराजे, गणात म्हणजे हृदयात, बोते याते घ्यावे पहावे ऐसे. जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी, नाही काही अंतर दोहो या माझी. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. म्हणे महाराज गजानन, हा नाही केवळ मंत्र, जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी. हर एके पहावे हृदयस्थ भगवंत, ओळखावे त्यासी क्षणोक्षणे. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. नाही तो फक्त तुझी अंतरी, चराचरी भरुनी उरला आहेची. शिकावे ओळखाया त्या परमेशासी, करावा आदर सर्वेशासी. आले ज्यासी ओळखाया त्या स्वरूपासी, अनाचार न घडे त्यासी कदापि. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी, एके जीवे लागली ओढ तुझी आसी. भेट जीवा शिवाची असे तीही हीच, ओढ लागे एका दुसरिया माझी. म्हणे गजानने, आत्मे भेटावे परमात्मने, सदा होत राहावी जाणीव ऐक्याची. नाथ स्वामी येदी दिली प्रेरणा महाराजे, करावे ओवीबद्ध गणगणांचे ऐक्य. रुजवावे जनमानसात अद्वैत सद्गुरु ये जे दिधले आपणास. कामिका एकादशीस आषाढे, लिहिली गेली पहाटे अकस्मित. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त. श्रावणातील प्रवचनाची शृंखला आणि या प्रवचनाच्या शृंखलेचा आज 11वा दिवस. या श्रावणातल्या प्रवचनाच्या शृंखलेत आपण जाणून घेत आहोत श्री गजानन विजय या महान ग्रंथाबद्दल, जो आपले संतश्रेष्ठ शेगावीचे श्री गजानन महाराज त्यांच्या चरित्रावर आधारित आहे. आज 11वा दिवस म्हणजे अध्याय सुद्धा 11वा. आपण सुरू करूया. सर्वप्रथम हात जोडून वंदन करा. प्रत्येकाने हात जोडायचे आहेत, कारण हे फार महत्वाचं असतं. हात का जोडायचे हे सुद्धा आपल्या सनातन धर्मामध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे. दोन्ही कर, करमध्ये सरस्वती, करमध्ये सर्व काही या दोन करांमध्ये आहे. आणि हे कर जे आहेत ते एकमेकांशी जोडणं म्हणजे काय, की आपण जे स्वतःच कर्म स्वतः करतो असं वाटतं, हे आपण न करता हे दोन्ही, एक हात आणि हा हात, एक परमेश्वर आहे आत्मा आणि दुसरा परमात्मा. एक आत्मा म्हणजे आपण जीवात्मा आणि दुसरा कोण आहे तर शिवात्मा. हेच तर म्हटलंय गजानन महाराजांनी, गण गण गणात बोते. मग आपण सर्वांनी हात जोडणं किती महत्वाचं आहे पहा. श्री गणेशाय नमः. हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानीवरा दक्षिणामूर्ती. ब्रह्मांडात जितक्या विभूती, तितकी रूपे तुझी देवा. तुझे रूप जे निराकार, जेणे हे व्यापक चराचर. जे सर्वस्वी आधार, अविद्या माया प्रकृतीला. ते स्वरूप जाणावया
अशक्य आहे देवराया, म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस. जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत, नामामुळे तुझ प्रत भिन्नत्व येना कधीही. बघा, पहिलं नेहमीप्रमाणे श्री गणेश हनुमा गणपतीला वंदन केलंय आणि म्हटलंय हे ओंकार रूपा पशुपती. आता पशुपती म्हणजे कोण तर शिव, आणि ओंकार रूप आपण कोणाला म्हणतो आतापर्यंत? गणेशाला, गणपतीला. पण हा जो पशुपती आहे, ओंकार रूपा पशुपती असं म्हटलंय. हे सर्व देव हे एकच आहेत. गणपतीचे हे पिता आहेत, तेच ओंकार रूप सुद्धा आहेत. कारण ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या संयुक्त विद्यमानाने म्हटलं तर ही अख्खी सृष्टी तयार झालेली आहे. आणि अख्खं ब्रह्मांड, अशा अनंत कोटी ब्रह्मांड यांनी तयार केलेली आहे. त्यात एका ब्रह्मांडात आपण राहतो, पृथ्वी तलावर. आणि म्हटलंय हे ओंकार रूपा पशुपती हे भवानी वरा दक्षिणामूर्ती. ब्रह्मांडात जितक्या विभूती तितकी रूपे तुझी देवा. मी म्हटलं हे ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडात जितक्या विभूती आहेत तितकी म्हणून रूप ही देवा तुझीच आहेत. तू भवानी वरा म्हणजे भवानीचा पती आहेस, दक्षिणामूर्ती आहेस म्हणे. तुझे रूप जे निराकार जेणे हे व्यापक चराचर. तुझे रूप कसं आहे? त्याला आकार नाहीये, ते निराकार आहे. आणि ज्याने हे अख्खं चराचर व्यापून टाकलेलं आहे, जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला. आपण म्हणतो अविद्या माया प्रकृती, याला सुद्धा हे आधार आहे. अख्खं जगच ज्याने व्यापलेलं आहे, ज्याच्यात चांगलं वाईट सगळंच आहे. त्यात अविद्या सुद्धा आहे, विद्या सुद्धा आहे, माया सुद्धा आहे, प्रकृती सुद्धा आहे. या सर्वस्वीला आधार कोण आहेत? तर हे निराकार निर्गुण, ज्यांनी हे व्यापक केलेलं आहे चराचर. ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया. ते स्वरूप जे आहे ते जाणणं हे फार अशक्य आहे म्हणे देवराया. म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस. तुझं जे स्वरूप आहे ते निर्गुण स्वरूप आहे, निर्गुण निराकार. पण ते आम्हाला जाणणं अशक्य आहे, म्हणून तू आमच्यावर दया केलीस आणि सगुण रूप धरलंस, सगुण रूप घेतलंस. जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत, नामामुळे तुझं प्रत भिन्नत्व येना कधीही. ज्याला जसं जसं दिसलं तसं त्याने तुझं रूप तो समजून बसला. प्रत्येकाने तुला स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहिलं, म्हणून ज्याला जसं वाटलं तसा तो तुला भाग देत गेला, म्हणजे तुला आकार देत गेला. खरा तू निराकार आहेस. आणि अनेक तुला नाम दिली, पण त्या नाम अनेक दिल्यामुळे तुला कधी भिन्नत्व येत नाही. तू एकच आहेस, अभिन्न रूपाने सर्वांमध्ये तू नटलेला आहेस. शैव तुला शिव म्हणती, ब्रह्म बोलती वेदांती, रामानुजांचा सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू. शैव जे आहेत, शैवक पंथ, ते शैव तुला शिव म्हणतात. वेदांती जे आहेत, जे वेदांतांचा अभ्यास करणारे, ते तुला ब्रह्म बोलतात म्हणतात. रामानुजांचा तू सीतापती आहेस. रामानुज म्हणजे कोण? जे रामाला मानणारे आहेत, त्यांचे अनुज जे आहेत ते सगळे तुला सीतापती म्हणतात. आणि वैष्णवांचा तू विष्णू आहेस. उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझं कारणे, परी तू अभिन्न बणे सर्वा ठाईच गवससी. उपासनेप्रमाणे तुला नावं मिळालेली आहेत. प्रत्येक जण स्वतःच्या पद्धतीने उपासना करतात आणि त्याप्रमाणे तुला नावं दिलेली आहेत आणि ती तुला मिळालेली आहेत. पण तू कसा राहतोस? अभिन्नपणे सर्वा ठाई गवससी. सर्वांच्या अंतरी, हृदयांतरी, या सर्व चराचरात व्यापून उरलेला आहेस. सर्वा ठाईस तू म्हणे गवसतोस प्रत्येकाला. तू सोमनाथ, विश्वेश्वर, हिमकेदार, ओंकार, क्षिप्रा तटाकी साचार, महाकाल तूच की. तू सोमनाथ सुद्धा तूच आहेस, विश्वेश्वर सुद्धा तूच आहेस, हिमकेदार ओंकार तूच आहेस,
आणि क्षिप्रा नदीच्या तटावर जो महाकाल आहे तो सुद्धा तूच आहेस. नागनाथ वैजनाथ घृणेश्वर वेरुळात त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी. नागनाथ वैजनाथ घृणेश्वर वेरुळात त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटी. त्र्यंबकेश्वर तू भीमाशंकर मल्लिकार्जुन रामेश्वर तू गोकर्ण रूपी शंकर तू महादेव शिंगणापुरी. भीमाशंकर म्हणजे पण तूच आहेस, मल्लिकार्जुन ते सुद्धा तुझं स्वरूप आहे, रामेश्वर सुद्धा तूच आहे आणि गोकर्ण रूपी शंकर तू महादेव आहेस, तो शिंगणापुरी सुद्धा तूच आहेस. त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी दीनबंधो. या सगळ्या तुझ्या अवघ्या रूपांना माझं साष्टांग नमन म्हणतात. माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी रे दीनबंधो. तू दीनांचा बंधू आहेस आणि पतितांना पावन करणारा पतित पावन आहेस, म्हणून तुला माझा साष्टांग नमन. माझ्या त्रितापांचं तू हरण कर. देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला, मग माझ्या विषयी का हो पडला प्रश्न तुम्हासी गिरिजापते. तेव्हा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केलात, मग माझ्याविषयीच का हो पडला प्रश्न तुम्हाला हे गिरिजापते. गिरिजेचा पती तुम्ही आहात. बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळापुरासी दासनवमी कारणे. बाळकृष्ण जो आहे, आता आपण 11व्या अध्यायात पुढे आपली कथा सुरू करतो आहोत. बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळापुरासी दास नवमी कारणे. आपण गेल्या अध्यायात बाळकृष्णाबद्दल जाणून घेतलेलं, त्यांच्या घरी कसे समर्थ प्रकट झाले, तसेच ते दुसऱ्या वर्षी सुद्धा बाळापुरामध्ये दासनवमीच्या दिवशी तिथे प्रकट झालेले आहेत, आलेले आहेत. सुखलाल बाळकृष्ण या बाळापुरा लागून निस्म भक्त होते दोन, त्यांची सिरी न कोडा. सुखलाल बाळकृष्ण बाळापुरामध्ये जे निस्सिम हे दोन भक्त होते, त्यांची सर कोणालाही येणार नाही. यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळाभाऊ पितांबर, गणू जगदेव दिंडोकार. तर गेल्या वेळी महाराज एकटेच प्रकट झाले होते आणि त्यांनी दाखवून दिलं, तू ज्या समर्थांची वाट बघतोयस ते माझ्या अगोदरच रूप होतं आणि आता मी गजानन म्हणून शेगावी प्रकट झालेलो आहे आणि मीच तुला जो स्वप्न दृष्टांत दिला होता, आता यावर्षी ते बरोबर दासनवमीच्याच दिवशी आलेले आहेत. आता या बाळापुरामध्ये सुखलाल बाळकृष्ण हे निस्सिम भक्त दोन होते, त्यांची सर कोणाला म्हणे येत नव्हती. पण यावेळी समर्थांच्या बरोबर पाटील भास्कर, बाळाभाऊ पितांबर, गणू जगदेव दिंडोकार हे सुद्धा उपस्थित होते, आले होते. उत्सव दास नवमीचा सांग झाला तेथे साचा, दैवयोग भास्कराचा तेथेच आला ओढवून बला. हे आता फार महत्वाची गोष्ट आहे. उत्सव दास नवमीचा अगदी यथासांग झाला, अगदी खूप छान झाला. पण भास्कर जे पाटील आहेत त्यांचा दैवयोग तेथेच आला ओढून. तो आता कसा, तो आपण जाणून घेऊया. एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले, तेने लोक इतर भ्याले म्हणती आता हा पिसाळेल. एक कुत्र पिसाळलेलं होतं, ते भास्कर पाटीलांना येऊन चावलं, त्यामुळे इतर लोक भ्याले, घाबरले, म्हणाले आता हा पिसाळेल, कारण याला पिसाळलेलं कुत्र चावलंय. उपाय अवघे व्यावहारिक भास्करासी केले देख, कोणी म्हणती निशंक डॉक्टरा धाडा बोलावणे. उपाय अवघे व्यावहारिक प्रत्येक जण करतोच, पण कुत्रा चावलाय त्यामुळे भास्कराला सुद्धा व्यावहारिक सगळे उपाय सुरू झाले. कोणी म्हणत की दुसरं काही विचार करू नका, निशंक म्हणे डॉक्टरांना बोलवणं धाडा. भास्कर म्हणे ती अवसरी वैद्याची ना जरूर खरी, माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन.
भास्कर तिथे म्हणतायत त्यावेळेला, वैद्याची मला गरज नाही, माझा डॉक्टर आसनावर बसलाय हा गजानन. त्याचकडे मजला न्यावे, वृत्त अवघे कळवावे, ते सांगतील ते ऐकावे, आपला हे का करू नका. त्याच्याकडे मला न्या म्हणे, वृत्त जे काही घडलंय ते त्यांना सांगा, आणि ते अवघे वृत्त त्यांना सांगितल्यावर ते सांगतील ते ऐका, आपला हे का चालवू नका. बहुतांशी जे शिष्य असतात ना, ते पाहायला मिळतं की स्वतःचा हेका चालवतात, स्वतःची बुद्धी. पण जे निस्सीम भक्त असतात ना, त्यांना फक्त माहित असतं की आपल्या गुरुशिवाय आपला तोरडोपाय दुसरा नाही. म्हणून इथे भास्कर सांगतायत, आपला हेका करू नका. माझा डॉक्टर कोण आहे? म्हणजे गजानन महाराज आहेत. गजाननाचे समोर आणिला पाटील भास्कर, बाळा भाऊने समाचार अवघा समर्थास श्रुत केला. गजानन महाराजांच्या समोर पाटील भास्करांना आणलं. बाळाभाऊने सगळा समाचार समर्थांना सांगितला. तो अवघा ऐकून महाराज वदले हासन, हत्या वैर आणि ऋण हे कोणाशी चुकेना. तो सगळं ऐकला, समाचार काय घडला. महाराज हसले आणि म्हणाले, हत्या वैर आणि ऋण हे कोणासही चुकत नाही. आता याचा अर्थ काय? तर सुकलालाच्या गायीठाई द्वाडपणा जो होता पाही, तो या भास्कराने लवलाही शेगावी दवडीला. सुकलालाची जी गाय होती, तिच्या ठाई जो द्वाडपणा होता, तो या भास्कराने लवलाही शेगावी दवडीला. ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण, तेच चावले येऊन या पाटील भास्कराला. द्वाडपणा जो आहे बघा, आता एक अनेक जन्मांची कर्म असतात. मग कुत्रा असू देत, गाय असू देत, हे प्रत्येक योनी आहेत, आणि यांची कर्म जशी होती त्याप्रमाणे त्यांना जन्म मिळालेला आहे. आता हा इथे महाराज काय सांगतात की हत्या असो, वैर असो, ऋण असो, हे कोणालाही चुकत नाही. मग या जन्मी केले असेल, गेल्या अनेक जन्मी केलेली असेल, की आता घडत असेल, काही असेल. तर सुकलालाची गाय जी होती, तिचा द्वाडपणा होता, तो या भास्कराने शेगावी दवडीला म्हणजे काय घालवायला लावला. पण तिचं ते द्वाडपण जे आहे ना, ते द्वाडपण कुत्रे झाले येथे जाण, कुत्रे येथे झाले जाण, तेच चावले येऊन या पाटील भास्कराला. म्हणजे काय की त्या कर्माने तिला द्वाडपण आलेलं ते काढून टाकलं, पण ते ब्रह्मांडात कुठेतरी फिरत असतं. याला आता आजकालच्या भाषेमध्ये आकाशिक रेकॉर्ड्स म्हणतात. जे आपण केलंय ते कुठे ना कुठेतरी त्याचा संचय असतो, आणि ब्रह्मांडात कुठे ना कुठेतरी ते भ्रमण करत असतं. तर आता महाराज सांगतात की ते द्वाडपण काढून टाकलं शेगावी. कुत्रे येथे झाले त्याचेच जाण, तिच्या त्या द्वाडपणाचं, आणि तेच कुत्रे येऊन याला चावल्या पाटील भास्कराला. तिचा हरण्यात द्वाडपणा, म्हशी याने केली प्रार्थना, हिचे प्यावया दूध जाडा, ऐसा भास्कर मतलबी. तिचा द्वाडपणा जो होता तो हरण करण्यासाठी मला याने प्रार्थना केली, याला तिचं दूध प्यायचं होतं ना, म्हणून हा भास्कर म्हणे मतलबी आहे, म्हणून त्याने हे केलं. दूध पिता वाटले गोड, आता कारे चालले जड, नको ठेवस पडदा आड, वाचू का मी सांग तुला. दूध पिताना गोड वाटलं ना, आता कारे तुला जड झालंय, आता या गोष्टीला पडदा ठेवू नकोस. आता मला सांग, मी का वाचवू तुला. हे कुत्रे निमित्त झाले, तुझे आयुष्य मुळीच सरले, आता पाहिजे प्रयाण केले, तू या सोडून मृत्यू लोका. हे कुत्र निमित्त झालेलं आहे, पण आता तुला काय करायचंय, तुला आता हे जग सोडून जावं लागेल. हे कुत्र फक्त निमित्त आहे, तुझं आयुष्य आता मुळीच राहिलेलं नाही, सगळं सरलेलं आहे. आता तुला प्रयाण केलं पाहिजे, तू या मृत्यू लोकाला सोडून गेलं पाहिजे. जरी इच्छा असेल मनी वाचण्याची तुझ लागोनी, तरी तुझे मी यापासून रक्षण वेड्या करीन. जरी तुला इच्छा मात्र असेल ना,
मनात की वाचण्याची याच्यापासून, तर मी तुझं यापासून रक्षण करेन रे वेड्या. परिती होईल उसनवारी, जन्म मृत्यूची बाळा करी, या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालते. आज तुझं मी रक्षण करेन मृत्यूपासून, पण ती उसनवारी होईल. ते मला कुठेतरी पुढे ढकलावं लागेल, पुन्हा तुला त्याची फेड करावी लागेल. ती उसनवारी होईल. जन्म मृत्यूची ही उसनवारी बाळा ही खरी आहे. कारण हे जग कसं आहे, अशाश्वत आहे आणि अशाश्वताचा बाजार आहे. इथे काय चालतं, फक्त देणं घेणं. बोल आता झडकर, काय तुझा विचार, ऐसी कधी ना येणार पर्वणी ती जाण तुला. बोल आता झडकरी, पटकन सांग, काय आहे रे तुझा विचार. अशी वेळ म्हणे, अशी पर्वणी तुला परत कधी मिळणार नाही. आता भास्कर काय म्हणतात पहा. भास्कर बोले त्यावरी, मी अजाण सर्वतोपरी, जे असेल अंतरी आपल्या तीच करावे. भास्कर त्यावर म्हणतायत, मी अजाण आहे, मी काही जाणत नाही हो. सर्वतोपरी जे तुमच्या अंतरी तुमच्या मनात असेल तेच करा म्हणे. लेकुराचे अवघे हित, माता एकते जाणत, ऐसे एका अभंगात श्री तुकोबा बोलले. लेकुराचे अवघे हित, माता एकच ते जाणत. जे लेकरू आहे ना, त्याचं सगळं काही हित त्याची आईच जाणते. असे म्हणे एका अभंगात श्री तुकोबा बोलले. संत तुकोबा रायांच्या अभंगाचा इथे निर्वाळा देत आहेत, आणि ते पण कुणाला, महाराजांना. पुढे म्हणतात, मी आपले लेकरू म्हणून विनंती कशास करू, तू अवघ्या ज्ञानाचा सागरू, अवघे काही तुला कळते तुला. मी आपले लेकरू आहे हो, म्हणून काय मी विनंती करू शकत नाही. मी कशाला विनंती करू म्हणे. तुम्ही अवघ्या ज्ञान, जेवढं ज्ञान या जगात आहे त्याचे ज्ञानाचे तुम्ही सागर आहात, आणि तुम्हाला सगळं काही कळतंय. ऐसे ऐकता भाषण, संतोषले गजानन, खऱ्या प्रती समाधान, खरे बोलता होतसे. हे संभाषण भाषण ऐकलं भास्कराचं, तेव्हा गजानन महाराज संतोषले, मनात आनंद झाला त्यांना, फार बरं वाटलं. कारण काय, खऱ्या प्रती समाधान, खरे बोलता होतसे. जो खरा आहे त्याच्या प्रती समाधान, तो खरा बोलला तरच होतं. आणि त्यामुळे प्रमाणे भास्कर जे जे काही बोलले होते ते खरं होतं, मनापासून बोलले होते ना. कोणी म्हणाले, गुरुराया भास्कराचे वाचवा सदया, या कुत्र्यापासून या तो आपला भक्त असे. आता इतर जे भक्त आहेत ते महाराजांची विनवणी करणं स्वाभाविक आहे. तर कोणी म्हणाले, हे गुरुराया, भास्कराला हे सदया सहृदया भास्कराला वाचवा म्हणे या कुत्र्यापासून, जो आपला भक्त आहे. भास्कर आपला भक्त आहे. महाराज म्हणते, त्या कारण हेच तुझे अज्ञान, अरे वेड्या जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे. महाराज म्हणते त्याला, जे त्यांना सांगतायत की आपला भक्त आहे, वाचवा त्याला. तेव्हा महाराज त्यांना म्हणतायत, हेच म्हणे तुमचे अज्ञान आहे. अरे वेड्यांनो, जन्म मरण ही मुळी भ्रांती आहे. अरे जन्म काय, जीवन काय आणि मरण काय, हे अख्खं ब्रह्मांड जे आहे ते भवभ्रम आहे. हा भ्रम आहे, ही भ्रांती आलेली आहे तुम्हाला. जन्मे न कोणी, मरे न कोणी, जे जाणावया लागणी, परमार्थाचा उपाय जाणी, शास्त्रकारे कथन केला. कोणी जन्मत नाही आणि कोणी मरत नाही, कोणी जन्म घेत नाही, कोणी मरणही कोणाला येत नाही. पण हे जाणण्यासाठी परमार्थाचा उपाय तुम्हाला जाणला पाहिजे, जो शास्त्रकारांनी कथन करून ठेवलेला आहे त्याचा उपयोग करावा. मोह समूळ सोडावा, प्रारब्ध भोग भोगावा, निमुटपणे हेच बरे. तर ते शास्त्रकारांनी जे कथन करून ठेवलंय त्याचा म्हणे उपयोग करा. मोह जो आहे तो समूळ सोडा आणि प्रारब्ध भोग भोगायला तयार व्हा, आणि तो निमुटपणे भोगणं हेच तुम्हाला बरं आहे, चांगलं आहे. संचित प्रारब्ध क्रियमाण, हे भोगल्या वाचून, या बद्ध जीवा लागून, सुटका होणे मुळीच नसे. आपण कर्माचा सिद्धांत म्हणून आपल्या नाथस्वामी भक्त परिवार या युट्यूब चॅनलवर कर्माचा सिद्धांत हा एक प्रवचनाचा भाग आपण केलेला आहे. आपल्याला वेळ मिळाला तर नक्की
ते तुम्ही पूर्ण प्रवचन पहा, प्रत्येक भाग त्याचा व्यवस्थित अभ्यासा. इथे संचित प्रारब्ध आणि क्रियमाण असं सांगितलेलं आहे. हे भोगल्या वाचून या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे. या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. संचित प्रारब्ध आणि क्रियमाण हे समजून घेण्यासाठीच म्हणून सांगितलंय की कर्माचा सिद्धांत जे प्रवचन आहे ते तुम्ही नक्की पहा, ऐका. पण तरी सुद्धा थोडीशी कल्पना इथे मी तुम्हाला देतो. संचित, संचित म्हणजे काय, तर चित्तामध्ये ज्याचा संचय आहे, कशाचा, अनेक जन्म आपले झालेले आहेत आणि अनेक जन्मात अनेक कर्म चांगली वाईट सगळे केलेले, याचा संचय संचित्तात होतो. आणि या जन्मामध्ये आपल्याला जेव्हा त्याची योग्य वेळ येते तेव्हा प्रारंभ होतो ते भोगण्याला, चांगलं असो किंवा वाईट, त्याला काय म्हटलंय, प्रारब्ध. आणि क्रियमाण म्हटलंय. क्रियमाण म्हणजे काय, तर आता क्रिया केली ते क्रियमाण झालं. आता आपण क्रिया केली म्हणजे कर्म केलं. कर्म केलं तर तिथल्या तिथे कधी कधी भोगायला लागतं आणि तिथल्या तिथे भोगून संपलं तर ठीक, नाही तर ते संचितात जमा होतं आणि योग्य वेळ आल्यावर ते भोगावं लागतं. क्रियमाण हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे. तर क्रियमाण म्हणजे आत्ताच कर्म केलं, आत्ताच भोगलं. कधी कधी अर्ध त्यातलं भोगलं, अर्ध संचितात जमा झालं आणि प्रारंभ जेव्हा त्याची वेळ येईल तेव्हा ते भोगायला प्रारंभ होईल. हे तीन शब्दच फार महत्वाचे आहेत, संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. आता ही तिन्ही भोगणंच आहे. हे भोगल्या वाचून आपण जे जीव आहोत ते बद्ध आहोत, बांधलेले आहोत. आणि या बद्ध जीवांना म्हणून म्हटलं की हे भोगल्याशिवाय आपल्याला या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे. सुटका होणं शक्यच नाही. हे प्रारब्ध भोग आहे किंवा क्रियमाण आहे किंवा संचित आहे, हे भोगावंच लागतं. आपण सगळे बांधलेले आहोत, बद्ध आहोत. आपण जे जीव आहोत ते या ब्रह्मांडात आपण जन्म घेतल्यामुळे आपण बद्ध जीव झालेलो आहोत. सुटका आपली होणं मुळीच नसतं. पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे. आपण पूर्वजन्मी केलंय ते आपल्याला या जन्मात भोगावं लागतं. पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे. जन्मा हा सिद्धांत असे. कर्माचा सिद्धांत इकडे सुद्धा व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे. या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे. पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे. पूर्वजन्मी आपण जे केलंय ते या जन्मात भोगायचं आणि ते भोगण्यासाठी यावे जन्मा पुन्हा, हा एक सिद्धांत आहे. आणि या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे. असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे. असे किती सारखे सारखे जन्म मृत्यूचे फेरे घ्यायचे, हे संपायचं तरी कधी. प्रत्येक जन्मामध्ये नवीन कर्म करून ठेवणार. म्हणून जे सांगितलंय, पूर्वजन्मी जे केलंय ते या जन्मी भोगायचं आणि ते भोगण्यासाठी यायचं, जन्माला यायचं, हा सिद्धांत. आणि या जन्मी जे करायचं ते पुढच्या जन्मास उरवायचं. असे किती सांग म्हणे जन्म मृत्यूचे फेरे घ्यायचे. पूर्वी जन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य, तो अवघ्यापून झाला मुक्त मोक्षास जया कारणे. पूर्वजन्मीचं उर्वरित या भास्कराचं काहीच उरलेलं नाही आणि त्या अवघ्यापासून तो मुक्त झालेला आहे मोक्षास जाण्यासाठी. ही सगळी कर्म जळून खाक झाल्याशिवाय आपल्याला मोक्ष मिळणार नाही. मोक्ष म्हणजे काय, तर आपण जीवात्मा म्हणून जन्माला आलो. जीव आत्मा, आत्मा हा परमात्म्याचा अंश स्वरूप आहे. परमात्म्यापासूनच आपण विलग होऊन या भूतलावर जन्म मागितला देवाकडे. आपण जन्म घेतला आणि अनेक कर्म सुरू झाली. आता आपण त्या परमेश्वरामध्ये परत मिसळणं, याला मोक्ष म्हणतात. म्हणजे पुन्हा जन्म मरण फेरे नाहीत. म्हणून म्हटलंय की पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचं काही उरलेलं नाही, तो अवघ्यापासून मुक्त झालेला आहे. आता मोक्षाला जायला तो योग्य आहे. म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याचा अडवू नका. काय भास्करासारखा भक्त राणा जन्मे पुन्हा. म्हणून आता त्याला म्हणे कुणी आग्रह करू नका.
त्याचा आता मार्ग अडवू नका. भास्करासारखा भक्त राणा पुन्हा जन्मणं शक्य नाही म्हणे. पूर्वजन्मीचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी, म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास. पूर्वजन्मीचे वैरी होते हे कुत्रे आणि ते निर्धारी म्हणजे नक्कीच होते, म्हणून या बाळापुरी ते चावले या भास्कराला. त्याने अवघा आपला डाव येते साधिला, तैसा जरी शेषवरला द्वेष मनी भास्कराच्या. त्याने जे पूर्वजन्मी ते वैरी होते कुत्रे, ते त्याला चावले आणि त्याने आपला अवघा जो डाव इथे साधलेला आहे, तैसा जरी शेष उरला द्वेष मनी भास्कराच्या, तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्माचं कारण होईल भास्कराचं, दावा आपला ओगवावया. आता ते चावले आहेत म्हणून जर जरा जरी शेष थोडा शिल्लक राहिला त्या भास्कराच्या मनात द्वेष त्या कुत्र्यांबद्दल, तर ते सुद्धा कर्म होईल. बरं, कर्म म्हणजे काय हे सुद्धा जाणणं फार गरजेचं आहे. कर्म कर्म किती प्रकारचे असतात, तर कर्म 3 प्रकारचे असतात. एक काया म्हणजे शरीराने आपण जी कर्म करतो तीच नेहमीची. दुसरी वाचा, आपण बोलतो एखाद्याला किंवा त्या बोलण्याने सुद्धा कर्म घडतात. आणि मनाने, तिसरं मन, मनात विचार करतो एखाद्याबद्दल. आणि आपण हाताने कर्म करत नाही, वाचेने काही बोलत नाही, पण मनाने केलेलं कर्म हे फार दारुण असं कर्म असतं आणि त्याची फळ भोगणं फार कठीण असतं. सगळ्यात क्रूर असं कुठचं आहे, मनाने एखाद्याबद्दल विचार करणं, वाईट विचार करणं. मनाने एखाद्याबद्दल चांगला विचार करणं हे अतिउत्तम, पण कर्म करत असताना निष्काम कर्म करणं म्हणजे त्याचा भोगवट आपल्याला येत नाही. पण चांगली कर्म निष्काम कर्म होऊ शकतात, वाईट कर्म ही निष्काम कर्म होत नाहीत. वाईट पाप कर्म जी आहेत ती भोगवट्याला येणारच आहे. आता हा कुत्रा चावलाय भास्कराला, म्हणून त्याच्या मनात जर द्वेष आला त्या कुत्र्याबद्दल, तर तो द्वेष पुन्हा त्याला पुढच्या जन्म घ्यावा लागेल एका द्वेषा कारणे. म्हणून आता त्याला तुम्ही जातोय, जाऊ द्या, कारण हा जन्म आता त्याला मोक्षच मिळणार आहे. पण जर त्याच्या मनात त्या कुत्र्याबद्दल द्वेष राहिला, तर तो द्वेष, त्या द्वेषामुळे त्याला पुन्हा मनात त्याच्या राहिलाय, म्हणून मनाने कर्म करणार तो, आणि या कर्मासाठी त्याला पुन्हा एक जन्म घ्यावा लागणार. हे फार कठीण आहे समजून घेणं. म्हणून आग्रह नका करू, मार्ग त्याचा अडवू नका. भास्करासारखा भक्त राणा पुन्हा जन्म होणे नाही. आता पूर्वजन्मीचे वैरी होते कुत्रे निर्धारी, म्हणून ते त्याला चावले. पुढे म्हटलंय, त्याने अवघा आपला डाव साधला ना, आता तैसा जरी शेष उरला द्वेष मनी भास्कराच्या, तरी तो त्याचा द्वेष जो आहे तो कारण होईल पुढील पुन्हा जन्म घ्यायला, कारण होईल भास्कराचा दावा आपला उगवावा. तो द्वेषाचा दावा उगवण्यासाठी त्याला पुन्हा एक जन्म घ्यावा लागेल. म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले, आता न काही शेष उरले. पूर्वजन्मीचे वैर ते चावले आणि त्यांनी संपवून टाकलंय. आता भास्कराच्या मनात द्वेष आला तर पुन्हा ते पुढे चालू होणार. म्हणून म्हटलंय, म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले, आता न काही शेष उरले. या भास्करा कारणे भले, अवघ्या उपाधी निरसल्या. म्हणून पूर्वजन्मीचं वैर सरलेलं आहे. आता या भास्कराला काहीही शेष म्हणजे बाकी उरलेलं नाही, म्हणून अवघ्या उपाधीचं निरसन झालेलं आहे. आणि आता मी इतकेच करतो, 2 महिने वाचवितो, याला न पिसाळू देतो श्वान विषापासून. आता मी इतकेच करतो, याचं मरण जे आहे ते 2 महिने पुढे ढकलतो, 2 महिने वाचवतो, याला पिसाळू देत नाही श्वान विषापासून. श्वान विष, कारण तो पिसाळलेलं कुत्र होतं, ते चावलं. काळ कुठचा आहे विचार करा. आता आपल्याला एखादं कुत्र चावलं, आपण पटकन डॉक्टरकडे जातो, डॉक्टर सांगितल्याप्रमाणे आपण औषध आणि इंजेक्शन वगैरे घेऊन त्याचं निरसन होतं. पण तो काळ असा होता की पिसाळलेलं कुत्र चावलं की असं म्हणायचं की बाबा नाही, आता तो माणूस सुद्धा पिसाळणार. आणि म्हणून
आता मी इतकेच करतो, 2 महिनेपर्यंत याला वाचवतो, याला पिसाळू देत नाही मी श्वानविषापासून. ते न मी केले जरी हा जन्म असं येईल पुन्हा परी, 2 महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया. असं मी जर नाही केलं ना तर हा पुन्हा जन्माला येईल, कारण 2 महिने भूमीवर त्याचे उरलेले आहेत भोगायचं आयुष्य. त्यासाठी म्हणून याला मी 2 महिने वाचवतो, नाहीतर पुन्हा एखाद्या मातेच्या उदरी जन्माला येईल, 2 महिने आपले काढेल आणि पुन्हा त्या मातेला बिचारीला दुःख देऊन तो निघून जाईल. म्हणून हे कर्माचा सिद्धांत आहे, हा फार जाणून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. तसंच जर मी नाही केलं, महाराज म्हणतायत गजानन महाराज, की हा पुन्हा जन्माला येईल, 2 महिने भूमीवर उरले आहेत आयुष्य भोगायला. ऐसे ज्ञान ऐकिले ते कित्येकास नाही पटले, मात्र बाळाभाऊ आनंदले त्या बोधा ते ऐकुनी. असं ज्ञान ऐकल्याबरोबर कित्येकानं ते नाही पटलं. अहो आपल्याला तरी कुठे पटणार आहे हो, आपल्याला सुद्धा सहजासहजी पटत नाही. त्यावेळेला तर सोडूनच द्या. आत्ताच्या काळी जर कर्माचा सिद्धांत तुम्ही पाहाल तर भंडावून जाईल तुमची मती, तुमची बुद्धी भंडावून जाईल. अरे हे असं आहे, आम्हाला माहितच नव्हतं, असं कसं असू शकतं, असे अनेक प्रश्न विचारत असत मला. म्हणून म्हटलंय की ऐसे ज्ञान ऐकले, तर असं ज्ञान ऐकल्यावर ते कित्येकानं पटलंच नाही, मात्र बाळाभाऊ आनंदले त्या बोधाला ऐकून. तो बोध दिला ना महाराजांनी, ते ऐकून बाळाभाऊ आनंदले. भास्करा तू धन्य धन्य, संत सेवा केलीस पूर्ण, चुकले तुझे जन्म मरण, काय योग्यता वानू तुझी. भास्करा तू खरंच धन्य आहेस रे, संत सेवा पूर्ण केलेली आहेस तू, तुझा आता जन्म मरण चुकलं, तुला तर मोक्ष मिळणार. काय रे योग्यता आहे, मी त्याचे म्हणजे वर्णनच करू शकत नाही. काय वानू तुझी ती योग्यता. ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी, भास्कर बोले मधुरोत्तरी महाराजांच्या भक्तगणा. ऐसा प्रकार झाल्यावर मंडळी पुन्हा शेगाव नगरी परत आली. भास्कर गोडपणाने महाराजांच्या भक्तगणांना म्हणतायत, बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येक का इत्थंभूत, माझी विनंती हात जोडून हात हीच तुम्हा भास्कर म्हणे. महाराज लादले शेगावा, याचा विचार करावा, या कीर्तीचा अमोल ठेवा, सांभाळा स्मारक करून. बाळापूरची हकीकत हा सगळा प्रकार झाल्यावर मंडळी पुन्हा शेगावी आली. भास्कर सर्वांना गोड शब्दात सांगू लागले, महाराजांचे जे भक्तगण होते, बाळापूरला जे काही घडलं ते इत्तंभूत सगळ्यांना सांगा, माझी म्हणे विनंती तुम्हाला हात जोडून. भास्कर म्हणू लागले, महाराज आपल्या शेगावाला लाभलेले आहेत, याचा विचार करा आणि या कीर्तीचा हा अमोल ठेवा जो आहे तो सांभाळा स्मारक करून. हे स्मारक नुसतं स्मारक नाही, आपल्या हृदयात, मनात, चित्तात त्याचं स्मारक करणं गरजेचं असतं. त्यांना स्मारकाची जरूर नाही, ते पुढीलांसाठी पाही, ते स्मारक साक्ष देई त्यांच्या अमोल साधुत्वाची. पुन्हा पुढे काय म्हणतात, त्यांना खरं तर स्मारकाची जरुरी नाही, ते पुढे येणाऱ्या लोकांसाठी स्मारक उपयोगाला येईल आणि ते स्मारक साक्षी देईल त्यांच्या अमोल साधुत्वाची. आत्ता संप्रत महाराजांच्या स्मारकाची आवश्यकता नाहीये हो, पण पुढे येणाऱ्या लोकांसाठी पुढे स्मारक त्यांना साक्ष देईल त्या लोकांना. का तर हे अमोल साधुत्व त्यांच्याकडे जे होतं. पहा आळंदीचा ज्ञानेश्वर समर्थ सज्जनगडावर पवित्र केले देहू नगर, त्या तुकोबा रायाने. भास्कर एक एक आता निर्वाळा देऊ लागले. पहा म्हणे आळंदीला ज्ञानेश्वर महाराज, सज्जनगडावर समर्थ आणि देहूनगर पवित्र केलं त्या तुकोबारायांनी. त्यांची स्मारके त्या त्या ठाया ठेविली भव्य करून, या तोच पथ अनुसराया तुम्ही झटावे मनापासून. अशी अनेक जी स्मारके त्या त्या ठिकाणी ठेवली आहेत भव्य करून, तोच पथ तोच मार्ग तुम्ही सुद्धा अनुसरा आणि तुम्ही त्यासाठी मनापासून झटा. कारण भास्करांना आता माहित होतं आपल्याकडे फक्त 2 महिने आहेत,
यापुढे आपला हा जन्म पूर्णपणे संपणार आहे. म्हणून आणि सगळ्यांनाच कळून चुकलं होतं की भास्कराची योग्यता काय. त्यामुळे मधुरपणाने गोडपणाने सर्वांना ते समजावतायत. त्यांची स्मारके त्या त्या ठाई ठेविली भव्य करून या, तोच पथ अनुसरा या, तुम्ही झटावे मनापासून. मनापासून झटा. ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत, परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा. असे सगळ्यांना तो सांगत होता भास्कर, प्रत्येकाला, आणि निवांत राहिला. पण एकदा त्याच्या मनात काही आलं. हे मला हो हो म्हणते, माझी ऐकून विनंती, परी शंका येत चेती, हो म्हणण्याची यांची मला. हे मला हो हो म्हणतायत, हो आम्ही करू, तुम्ही म्हणताय तसं करू, माझी विनंती ऐकतायत, पण मला ना माझ्या चित्तात, माझ्या मनात शंका येते यांच्या हो हो म्हणण्याची. त्याने एकदा ऐसे केले, अवघ्या लोकास मिळविले, एका ठाई मठात भले, महाराजांच्या अपरोक्ष. त्याने एकदा काय केलं, या सगळ्या लोकांना एकत्र बोलवलं, मठात एका ठिकाणी सगळ्यांना बोलवलं, पण महाराजांच्या अपरोक्ष, महाराजांच्या नकळत. बंकटलाल पाटील हरी, मारुती चंद्रभान कारभारी, जो खंडूजीच्या दुकानावरी होता कारभार करीत. बंकटलाल हरी पाटील आणि मारुती चंद्रभान कारभारी हा खंडूजी पाटील खंडू पाटील आहेत, त्यांच्या दुकानावर कारभार करत होता. श्रीपतराव बावीकर, ताराचंद साहुकार आणि मंडळी होती तर नावे कुठवर सांगावी. श्रीपतराव बावीकर म्हणा, ताराचंद्र साहुकार आणि इतर अनेक मंडळी होती, नावे म्हणून कुठवर सांगायची म्हणे. मिळून या त्या लोकाला भास्कर पदर पसरीला, माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्यापाशी. सगळ्यांना भास्कराने जवळ बोलावलं, एकत्र मिळवून. आपला भास्कराने म्हणे, मी पदर पसरतो, आता माझा संबंध तुमच्याशी फक्त 2 महिने उरलेला आहे. माझ्या मनी ऐशी आस, समर्थांचे स्मारक खास, भव्य व्हावे वराडास, या शेगावा माझारी. माझ्या मनाची एक आस आहे म्हणे, समर्थांचे स्मारक एक खास भव्य असे या वराडात, या शेगावामध्ये व्हावे. तुम्ही हे करतो म्हणा, तेने आनंद माझ्या मना, होऊनी सुखे करीन गमना, मी वैकुंठा कारणे. तुम्ही करतो म्हणून मला आता सांगा म्हणा, मला वचन द्या, त्यामुळे माझ्या मनाला आनंद होईल आणि मग मी सुखाने वैकुंठाला गमन करीन, वैकुंठाला जायला तयार होईल. संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही, इच्छा जयाची ज्या ज्या होई, ती ती संत पूर्वी ती. संत सेवा जी आहे ना, ती कधीही फुकट जात नाही, कधी अनाठाई जाणार नाही. ज्याच्या ज्याच्या मनाची जी जी इच्छा आहे ना, ती संत स्वतःहून पुरवतात, त्यांना वेगळं काही सांगायची गरज नाही. स्मारक ऐसे करावे, अवघ्यानीच वाखाणावे, पाहून त्या डोलावे, प्रत्येकाने आपल्या मनी. असं काही स्मारक करा की जे जे पाहतील ना, त्यांनी त्याची वाखाणणी केली पाहिजे, त्याला पाहून प्रत्येकाने आनंद वाटला पाहिजे, आनंदाने डोललं पाहिजे, प्रत्येकाने आपल्या मनात त्याचा आनंद असा सामावून घेतला पाहिजे. ऐसेच स्मारक करण्याची शपथ व्हा समर्थांची, ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा. असे समर्थांचं स्मारक करण्याची समर्थांची शपथ व्हा म्हणे, शपथ घ्या, ही माझी अखेरची तुम्हाला विनंती आहे, ती माझी मान्य करा. ते अवघ्याने कबूल केले, भास्कराचे स्थिरावले, या योगे ते चित्त भले, रुखरुख मनाची संपली. ती सर्व जे मिळवले त्यांनी एकत्र केले होते, त्या सर्वांनी ते कबूल केलं. त्यामुळे भास्कराचं चित्त, मन जे आहे ते जरा स्थिरावलं, त्याच्या मनाची रुखरुख संपली. उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती, जैसे लेकुरे आनंदती पुढील सणाच्या आशेने. उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढतच होती. जशी लहान मुलं कशी पुढील पुढे सण येणार त्या आशेने कशा आनंदतात, तसा भास्कराला उत्तरोत्तर आनंद त्याचा वाढत होता. माघ वद्य त्रयोदशीस महाराज वदले भास्करास, चाल त्र्यंबकेश्वरास, जाऊ आपण शिवरात्रीला.
माघ वद्य त्रयोदशीला महाराज भास्कराला म्हणाले, चल आपण त्र्यंबकेश्वरला जाऊ शिवरात्रीला. तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर भव भवांतक भवानीवर जो आहे माझा, जो आहे झाला स्थिर श्री गोदावरीच्या तटाते. तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर शिव भव भवांतक भवानीवर, भवचे भय जे आहे त्याचा अंत करणारा म्हणून भव भवांतक भवानीवर, भवानीचा पती, जो श्री गोदावरीच्या तटावर म्हणजे गोदावरी नदीच्या तटावर स्थिर झालेला आहे. ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकांचा संहार, नको करू साता उशीर जाऊ गंगा स्नानाला. ते मनोहर असं ज्योतिर्लिंग आहे, पातक जे आहेत पापी त्यांचा संहार करत. आता उशीर करू नकोस, चल आपण जाऊया गंगा स्नानाला. भास्करात त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी, जेथे औषधी नानापरी बहुसाल असती उगवलेल्या. त्या त्र्यंबकेश्वरात एक पहाड आहे ब्रह्मगिरी. भास्कराला सांगू लागले, जिथे काय नाना प्रकारच्या औषधी आहेत, अशा उगवलेल्या नाना प्रकारच्या औषधी तिथे आहेत. त्यामुळे आपण तिथे जाऊया. त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहिनीनाथ, ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधींचे. आता या पहाडी ब्रह्मगिरी जो पहाड आहे त्यावर, त्या ब्रह्मगिरीवर गहिनीनाथ स्थिर आहेत, तिथे आहेत म्हणे, ज्यांना या औषधींचे गुणधर्म अवगत आहेत. वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी, तिचा उपयोग सत्वरी करून पाहू ये धवा. हे आपल्या भास्कराला लाडाने म्हणतात, अरे वेड्या, कुत्र्याच्या विषावर, विष जे तुला बाधलंय त्याच्यावर एक औषधी आहे तिकडे, तिचा उपयोग आपण लवकरात लवकर करून पाहू. भास्कर म्हणे, गुरुनाथा आता औषधी कशा करता, तुमची आहे अगाध सत्ता औषधीहून आगडी. भास्कर त्यांना म्हणतायत, गुरुनाथा आता औषधी कसे करता हो, तुमची अगाध सत्ता औषधाहूनही वेगळी आहे, आगळी आहे. आपल्या कृपेने भले विष बाळापुरीच निमाले, आयुष्याचे आहेत उरले 2 महिनेच आता की. आपली कृपा झाली त्यामुळे काय झालं, विष बाळापुरीच माझं निघून गेलेलं आहे, निमालेलं आहे. आयुष्याचे आता फक्त माझे 2च महिने उरलेले आहेत. म्हणून वाटे मजपत प्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती, त्र्यंबकेश्वर आम्हा प्रती तुम्हीच आहात साक्षात. म्हणून आता असं वाटतंय मला की आपण हे गुरुमूर्ती आपण शेगावातच राहूया. आमच्यासाठी त्र्यंबकेश्वर तुम्हीच आहात साक्षात. गोदावरी तुमचे चरण तेथेच मी करीन स्नान, अन्य तीर्थांचे प्रयोजन मला न आता राहिले. गोदावरी तुमचे काय आहे, चरण तुमचं गोदावरीच आहे हो, तिथेच मी स्नान करतो. अन्य तीर्थांचं आता मला प्रयोजन नाही, जायची गरज नाही. ऐसी ऐकता त्याची वाणी समर्थ बदले हासनी, हे जरी खरे जाणी तरी तीर्थ महिमा मानावा. त्याचे हे बोलणं ऐकल्यावर समर्थ हसू लागले आणि त्याला म्हणाले की हे जरी खरं असलं ना तरी तीर्थ महिमा आपल्याला मान्य केला पाहिजे. प्रत्येक तीर्थाचा एक महिमा आहे, स्थान महिमा ज्याला म्हणतो आपण, तो फार महत्वाचा आहे, तो तर मान्य केलाच पाहिजे म्हणे. चाल नको करू उशीर पाहू तो त्र्यंबकेश्वर, बाळाभाऊ पितांबर यासही घे बरोबरी. चल म्हणे, आता उशीर करू नकोस, पाहूया चल तो त्र्यंबकेश्वर, सोबत बाळाभाऊ पितांबर यालाही घे म्हणे. मग ती मंडळी निघाली शेगावाहुनी, भली शिवरात्रीस येती झाली त्र्यंबकेश्वरा कारणे. मग ती सगळी मंडळी निघाली शेगावहून, शिवरात्रीला बरोबर त्र्यंबकेश्वराला आले. कुशावरती केले स्नान, घेतले हराचे दर्शन, गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. कुशावर्त आहे तिकडे, कुंड आहे म्हणा, तिथे त्यांनी स्नान केलं, घेतले हराचे दर्शन, शिवाचे दर्शन घेतलं, गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. गंगाद्वार आहे तिथे जाऊन गौतमीचे त्यांनी पूजन केले. वंदली माय निलांबिका, देवी गहिनीनाथ देखा
तेथून आले नाशिका गोपाळ दासाच भेटावया. निलांबिका मातेला वंदन केलं, तिथून गहिनीनाथाचं दर्शन घेऊन तिथून ते नाशिकला आले गोपाळदासांना भेटायला. आता गोपाळदास म्हणजे कोण? तर हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसलासे. हा गोपाळदास एक महंत आहे, महान असा एक संत म्हणू शकता आपण. काळारामाचं मंदिर आहे नाशिकला, त्या मंदिरात धुनी लावली आहे त्याने दारात, आणि पंचवटीच्या तो तिथे दारात बसलेला आहे. राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार, शिष्यासहित साधूवर तेथे जाऊन बैसले. राम मंदिर, काळाराम मंदिर आहे, त्याच्या समोर एक पिंपळाचा पार होता. शिष्यासहित साधूवर म्हणजे आपले गजानन महाराज तिथे जाऊन बसले. गोपाळदासाचा आनंद झाला. बोलले जवळच्या मंडळीला, आज माझा बंधू आला वऱ्हाडातून गजानन. गोपाळदास जे होते त्यांना आनंद झाला. जवळच्या त्यांची जी मंडळी होती त्यांना म्हणाले, आज माझा बंधू आला, माझा भाऊ आलाय वऱ्हाडातून गजानन. जा घ्या त्याचे दर्शन अनन्य भावे करून, माझी ही भेट म्हणून नारळ साखर त्यासी द्या. जा म्हणे त्यांचे दर्शन घ्या, पण कसं? अनन्य भावाने. दुसरा कुठचाही भाव नाही, फक्त एकच त्यांच्या चरणावर वंदन करण्याचा एकच भाव, त्यांचं दर्शन घेण्याचा भाव, अनन्य भाव त्याला म्हणतात. तसं अनन्य भावाने त्यांचं दर्शन घ्या, आणि माझी भेट म्हणून त्यांना नारळ आणि साखर मी देतोय ती त्यांना द्या. हा हार घाला कंठात, तो मी एक साक्षात देह भिन्न म्हणून द्वैत आम्हा उभयती मानू नका. हा हार घ्या आणि त्यांच्या कंठात घाला, तो आणि मी साक्षात देहभिन्न म्हणून द्वैत मानू नका. आम्ही उभयता एकच आहोत, आम्ही उभयता वेगळे असं तुम्ही मानू नका. शिष्यानी तैसेच केले, दर्शन घ्याया अवघे आले, कंठा माझी घातले दिलेल्या पुष्पहाराला. शिष्याने अगदी तसंच केलं. दर्शन घ्यायला सगळे आले आणि गजानन महाराजांच्या गळ्यात त्यांनी दिलेली पुष्पमाळा घातली. नारळ आणि खडीसाखर ठेवली स्वामींसमोर, ती पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्कराला. नारळ आणि खडीसाखर जी दिली होती त्यांच्या गुरूंनी, ते स्वामींसमोर ठेवली. ते पाहून गजानन महाराज जे गुरुवर भास्कराला म्हणतायत, हा प्रसाद अवघ्यासी वाटी, परी न होऊ देई दाटी, माझ्या बंधूंची झाली भेटी आज या पंचवटीत. हा प्रसाद प्रत्येकाला वाट, अवघे जे आहेत सर्वांना वाट, पण इथे गडबड होऊ देऊ नकोस. माझ्या भावाची, माझ्या बंधूची आज भेट झालेली आहे या पंचवटीत. माझे येथील काम झाले, आता नाशिकाचे राहिले, म्हणून पाहिजे तेथे गेले धुमाळ वकिलाच्या घरा. माझं आता इथलं काम झालेलं आहे, आता नाशिकचं एक काम राहिलंय, म्हणून तेथे गेले पाहिजे. जे धुमाळ वकील आहेत त्यांच्या घरी मला जायचंय. महाराज आले नाशिकात, लोकदर्शना जमले बहुत, बारीक सारीक गोष्टी अमित तेथे असता जाहल्या. महाराज नाशिकात आले, नाशिकला आले. लोक असंख्यात त्यांना पाहायला, त्यांच्या दर्शनाला जमले. बारीक सारीक अशा अनेक तिथे गोष्टी घडल्या झाल्या. त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा, म्हणून देतो संक्षेप आता त्याची क्षमा करा हो. दासगणू महाराज इथे म्हणतायत, त्या सगळ्या जर ज्या गोष्टी घडल्या बारीक सारीक, त्या जर सांगायला गेलं तर या ग्रंथाला उगाच विस्तार होईल, म्हणून संक्षेप देऊन सांगतोय, त्याबद्दल क्षमा करा. तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास, तो अडगावी नेण्यास झामसिंग पातला. तिथून काही दिवस राहून महाराज पुन्हा शेगावाला आले. तेव्हा आडगाव जे आहे त्या आडगावाला नेण्यासाठी झामसिंग तिथे आला. त्याने आग्रह केला फार, समर्थ दिले उत्तर, रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही आडगावा. त्याने आग्रह केला झामसिंगाने, चला म्हणावं आडगावला. तर समर्थाने त्याला उत्तर दिलं, रामनवमी झाली, त्याचा उत्सव झाला तर आम्ही नक्की आडगावला येऊ.
आता तू जावे परत, उगान पडे आग्रहात, झामसिंग मुळीच भक्त निस्सीम होता समर्थांचा. आता तू परत जा, उगाच मला आग्रह करण्यात पडू नकोस. जामसिंग मुळीच म्हणजे मुळातच भक्त होता निस्सीम समर्थांचा. तो आला तैसा परत गेला आपल्या त्या आडगावाला. पुन्हा श्रोते येता झाला रामनवमीस शेगावी. तो आला तसाच परत गेला, आपल्या आडगावला परत गेला. आणि श्रोते आपल्याला सांगतायत दासगणू, पुन्हा येता झाला रामनवमीला शेगावी. उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यासहित आला घेऊन आडगावात हनुमान जयंती कारणे. उत्सव शेगावात त्यांनी त्यांच्या बरोबर केला. आणि काय केलं, समर्थांना शिष्यांसहित घेऊन तो आडगावाला येता झाला हनुमान जयंती करण्यासाठी. आडगावी असता समर्थस्वारी चमत्कार झाले नाना परी. एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला फुफपाट्यात. आडगावी समर्थस्वारी होती ना, तेव्हा अनेक असे नाना परी चमत्कार घडले. एके दिवशी 2 प्रहरी, दुसरा प्रहर होता भास्कर लोळविला फुफाट्यात. छातीवर बैसुनी भास्करा केले ताडण, लोक पाहती दुरून परी जवळ कोणी जाईना. बाळाभाऊ जवळ होता, तो म्हणाला सद्गुरुनाथा भास्करासी सोडा आता. काय झालं, अचानक महाराज भास्कराला लोळवलं, उपाट्यात त्यांनी पाडलं, छातीवर त्याच्या बैसले आणि भास्कराला मारू लागले. लोक लांबूनच पाहू लागले, पण जवळ जाण्याची कोणाची हिंमत होईना. बाळाभाऊ जवळ होता, तो म्हणाला सद्गुरुनाथा भास्कराला आता सोडा, बेजार झालाय तो उन्हाने. ते म्हणाला भास्कर, बाळाभाऊ न जोडा कर, माझा हा साक्षात ईश्वर, काय करू दे ते करू दे. तेव्हा भास्कर बाळाभाऊना म्हणाला, हात जोडू नका हो, माझा साक्षात ईश्वर आहे, काय करेल ना ते करू दे म्हणे. लोकासी वाटती चापट्या दिल्या, मला होतात गुदगुल्या, अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवीच जाणती. लोकांना वाटतं मला चापट्या मारतायत, पण मला त्याच्या गुदगुल्या होत आहेत म्हणे. या अनुभवाच्या गोष्टी आहेत ना, जे अनुभवी आहेत तेच जाणतात म्हणे. पुढे घेऊन भास्करासी महाराजा आले बिराडासी, त्या आडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास. पुढे भास्कराला घेऊन महाराज पुन्हा बिराडाला आले, आडगावात ज्या ग्रामात ते उतरलेले त्या ठिकाणी आले. बाळाभाऊस बोलले, अवघे आता 2 उरले भास्कराचे दिवस भले, पंचमीला जाईल तो. बाळाभाऊला म्हणाले, आता फक्त 2 दिवस भास्कराचे उरलेत, पंचमीला तो जाईल. आज मी जे केले कृत्य ताडणाचे रानात, ते काय तुझ प्रत आले असेल कळोनी. आज जे काय मी कृत्य केलं त्याला मारण्याचं रानात, ते तुला आता कळून आलंच असेल. तुझला या भास्करासी मारविले होते छत्रीनी, शेगावी माझ्या करानी, ते आहे का ध्यानात. 2 दिवसांनी जाणार म्हणे, पण हा जो बाळा मुंबईचा आलेला तारमास्तर होता, त्याच्याबद्दल चहाडी करून या भास्कराने तुला मला मारायला लावलेलं छत्रीने आठवलं का. तुला या भास्कराने मारवले होते छत्रीने शेगावी माझ्या करेन माझ्या हाताने, ते तुला आहे का ध्यानात. क्रियमाण नासावया त्यास मी मारले येठाया, ह्या एकाच गोष्टी वाचून या अन्य नव्हता हेत काही. क्रियमाण मगाशी तुम्हाला सांगितलं, ते केलेलं त्याच ठिकाणी बघून सरवायचं संपवायचं, पुढे ठेवायचं नाही संचितात, संचय करायचा नाही चित्तात. संचित म्हणजे चित्तात संचय असतो प्रत्येक गोष्टीचा. तर म्हणून सांगितलंय, ते क्रियमाण केलेलं कर्म आहे ते नासून टाकायचं म्हणजे संपवायचंय, त्यासाठी मी त्याला मारलं. या गोष्टीशिवाय दुसरं काही अन्य माझा हेतू नव्हता. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या आडगावीचा साचार काय घडला प्रकार तो आता परियेसा. हनुमान जयंतीचा मारुती जयंतीचा उत्सव पूर्ण झाल्यावर त्या आडगावीला जो करायला आलेले, तो झाल्यावर काय प्रकार घडला तो आता ऐका. उत्सवाचा काला झाला, वद्य पंचमी दिवस आला, एक प्रहर दिवस आला, समर्थ म्हणे म्हणती भास्करासी. उत्सवाचा काला झाला म्हणजे काय, काला झाला म्हणजे काय,
की उत्सवाला जो जेवणाचं काला काला म्हणजे काय? श्रीकृष्णाने काला केला होता तोच. श्रीकृष्ण यमुनेतीरी आपल्या बाळगोपाळांसह खेळत असायचा आणि प्रत्येक जण आपली शिदोरी बांधून आणायचं. प्रत्येकाने आपापल्या घरची भाकर आणली आहे आणि भाजी भाकर काय ती आणली असेल तर ती प्रत्येकाने स्वतः स्वतः नाही खायची. श्रीकृष्ण काय करता, अवघी जी सगळ्यांची जी शिदोरी होती ती एकत्र करायचा, काला करायचा आणि मग ते सगळे मिळून खायचे. तसा तो काला. काला या शब्दाला फार महत्व आहे. उत्सवाचा काला झाला म्हणजे काय? म्हणजे आपण पंक्ती उठवतो, हो, आपण करत नाही का भंडारा, ज्याला आजकाल म्हटलं जातं, तो भंडारा तसा काला झाला. वद्य पंचमी दिवसाला एक प्रहर दिवसाला समर्थ भास्कराला म्हणाले, एका दिवसाच्या एका प्रहराला समर्थ म्हणाले भास्कराला, भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण, पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे. भास्कराला सांगितलं, चला आता तुझ्या गमनाची, तुझ्या जाण्याची वेळ झाली. भास्करा तुझे आता प्रयाण होण्याची वेळ झालेली आहे. आजचा दिवस आहे, पद्मासन घालून पूर्वाभिमुख बस, पूर्वेकडे तोंड करून बस. चित्त अवघे स्थिर करी, चित्ती साठवाबा हरी, वेळ आली जवळ खरी, आता सावध असावे. काय म्हटलंय? चित्त तुझं अवघ स्थिर कर. स्थिर कारण ते शुद्ध झालेलं आहे. त्या चित्तामध्ये असलेल्या कर्माचा संच पूर्णपणे निघून गेलेला आहे, जळून भस्म झालेला आहे. आता त्या चित्ताला स्थिर करायचंय. चित्त अवघे स्थिर करी आणि चित्तात फक्त हरीचं ध्यान कर, त्याला साठव. आता खरी तुझी वेळ जवळ आलीये, आता तू सावध हो. इतर जनाकारण म्हणू लागले करा भजन, विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. इतर लोक जे होते ना त्यांना गजानन महाराज म्हणू लागले की तुम्ही सगळे भजन उच्च स्वराने मोठमोठ्याने म्हणा. काय? विठ्ठल विठ्ठल नारायण. हा तुमचा बंधू भला जातो आज वैकुंठाला, त्याच्या करा पूजनाला माळबुक्का वाहुनी. हा तुमचा बंधू आहे, तो आज वैकुंठाला जातोय. आता त्याला त्याच्या पूजनाला माळ त्याला घाला, त्याला बुक्का वाहा. भास्करे घातले पद्मासन, नासागरी दृष्टी ठेवून, वृत्ती अवघ्या केल्यालेन अंतर्मुख होऊन या. भास्कराने पद्मासन घातलं, आपली दृष्टी नासागरी ठेवली म्हणजे एकाग्र केले. वृत्ती ज्या होत्या त्या अवघ्या लीन करून टाकल्या. कारण या वृत्ती पुन्हा जर जाग्या झाल्या असत्या तर त्याला असं वाटलं असतं की अजून जीवन हवंय, अजून जगावं. म्हणून त्या आधी वृत्ती पूर्ण काढून टाकल्या पाहिजेत, त्या लीन केल्या पाहिजेत. कशा होतील? त्यासाठी अंतर्मुख होणं गरजेचं आहे. अंतर्मुख म्हणजे आपल्या आत, स्वतःहून आत वाकून पाहणं, आत जाऊन पाहणं. भक्त भास्करा पूजिती, माळा बुक्का वाहती, ते कौतुक पाहती समर्थ दूर बैसुनी. भक्त सगळे भास्कराला पूजन करू लागले, माळा वाहतायत, बुक्का वाहतायत, ते कौतुक समर्थ लांब बसून पाहतायत. भजन झाले एक प्रहर, मध्यान्नीस आला दिनकर, महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने. एक प्रहर पर्यंत भजन झालं आणि मध्यान्नी आला दिनकर म्हणजे सूर्य मध्यान्नीला आला आणि महाराजांनी हर हर असा मोठ्याने गजर केला, शब्द बोलले मोठ्याने. त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला, संतांनी हाती धरले ज्याला तो पाहुणा हरीचा. जसा त्यांनी हर हर शब्द मोठ्याने म्हणाले महाराज, त्या सरशी भास्कराचा प्राण गेला आणि तो वैकुंठाला गेला. संतांनी हाती धरले ज्याला तो पाहुणा हरीचा. ज्याने गजानन महाराज संत श्रेष्ठ आहेत, त्यांनी ज्यांचा हात धरलाय ना ते कुठे जाणार? ते पाहुणे आहेत हरीचे. लोकपुस्ती महाराजास कोठे करणे समाधीस, या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावया. आता लोक विचारू लागले महाराजांना, आता याची समाधी कुठे करू? या भास्कराच्या शरीराला कुठे ठेवायला नेऊ? समर्थ अवघ्यास सांगदी, द्वारकेश्वर जो पशुपती, ज्याच्या सानिध्य आहे सती, तेथे ठेवा भास्कराला. समर्थ सर्वांना सांगू लागले,
द्वारकेश्वर जो पशुपती आहे त्याच्याजवळ सती आहे, त्या सतीच्या ठिकाणी त्या भास्कराला ठेवा. ऐसी आज्ञा होता क्षणी विमान बांधिले लोकांनी, केळीचे खांब लावणी चहूबाजूनी विबुध हो. ही आज्ञा झाली महाराजांची. त्याबरोबर विमान जसं तयार करतात तसं केळीच्या खांबानी चारी बाजूनी लावून त्यांनी विमानासारखं ते त्यांना बसण्यासाठी केलं. आत ठेवले कलेवर, पुढे भजनाचा होय गजर, मिरवता आणला भास्कर द्वारकेश्वराची आपाशी. त्याचे कलेवर म्हणजे त्याचं जे मृत शरीर जे आहे ते त्यात ठेवलं त्या केळीच्या खांबाने बनवलेल्या विमानात. पुढे भजनाचा गजर चालू आहे. मिरवीत ह्या भास्कराला द्वारकेश्वराच्या पाशी आणलं. सांग विधी समाधीचा ते ठाई झाला साचा, लोक म्हणते महाराजांचा परमभक्त गेला हो. सांग विधी समाधीचा विधी जो आहे यथासांग झाला, यथासांग केला. आणि काय तर सांग विधी समाधीचा ते ठाई झाला साचा, लोक म्हणू लागले समर्थांचा परमभक्त गेला. दुसरे दिवसापासून समाधीच्या सनिध्य जाण होऊ लागले अन्नदान गोर गरिबा कारण. दुसऱ्याच दिवसापासून समाधीच्या जवळ लोकांना गोर गरिबांना अन्नदान होऊ लागलं. स्थान द्वारकेश्वराचे अडगावाच्या सनिध्यसाचे, अंतरेक महिलाचे गावापासून उत्तरेस. स्थान कुठे? द्वारकेश्वराचे आडगावाच्या जवळ, एक अंतर महिलाचे गावापासून उत्तरेला. जागा द्वारकेश्वराची परमरमणीय होती साची, झाडी चिंच वृक्षांची होती विशेष ते ठाया. आता द्वारकेश्वराची जागा परमशी रमणीय होती. चिंच वृक्षांची झाड तिथे विशेष अशी होती. त्याबरोबरच निंब, अश्वत्थ, मांदार, आम, वट, औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर, शिवाय काही फुलझाडे. निंब म्हणा, अश्वत्थ म्हणा, मांदार, आंबा, वट, औदुंबर असे इतर वृक्ष होते. त्याबरोबर विशेष अशी काही फुलझाड सुद्धा तिकडे होती. अडगाव अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी, तेथे समाधी दिली खरी समर्थानी भास्कराला. अडगाव अकोलीच्या मध्येच कुठेतरी हे ठिकाण नक्की आहे. तिथे महाराजांनी या आपल्या भास्कराला समाधी दिली. 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन, तुम्ही नुकतेच केले श्रवण, संत भंडारा नाव ज्याचे. 10 दिवस अन्नदान झाले याचं वर्णन दासगुण म्हणतात. आता तुम्ही ऐकलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. संत भंडारा नाव ज्याचे, संतांसाठी घातलेला तो भंडारा. मगाशी मी म्हटलं ना, काला ज्याला म्हटलंय, काला केला गेला भंडाराच आहे तो एक प्रकारचा. संत भंडारा ज्याचं नाव आहे. चिंच वृक्षांच्या सावलीत जेव्हा या बसे पंगत, तई कावळे अतुनात त्रास देऊ लागले. इथे अजून काही घडलं पहा. सगळे चिंच वृक्षाच्या सावलीत जेवायला पंगतीला बसले तेव्हा अतुनात असे कावळे त्रास देऊ लागले. काव काव ऐसे करती, द्रोण पात्रीचे उचलून नेती, मलोत्सर्ग तोही करती जेवणाऱ्यांच्या अंगावर. काव 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 करू लागले आणि जे द्रोण पात्र जे होतं त्याच्यातले जिन्नस सुद्धा उचलून लिहू लागले. आणि मलोत्सर्ग म्हणजे त्यात ते शिटले सुद्धा, म्हणजे मलोत्सर्ग करणं म्हणजे ते कावळा शिटला म्हणतो ना, ते जेवणाऱ्यांच्या अंगावर शिटले. त्या योगे लोक त्रासले, कावळ्यास हाकू लागले, भिल्लांनी ते तयार केले तीर कमटे त्या मारावया. त्यामुळे लोक फार त्रासले, कावळ्यांना हाकू लागले. भिल्ल जे होते त्यांनी तीर कमटे तयार केले त्या कावळ्यांना मारायला. तई बोलले गजानन, अवघ्या लोकाक लागून, नका मारू त्या कारण अपराध त्यांचा काही नसे. तेव्हा गजानन महाराज सगळ्यांना सांगू लागले, नका मारू हो त्यांना, अपराध त्यांचा काहीच नाही. या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा, प्रसाद आपणा भास्कराचा इतरापरीच मिळावा. या भंडाऱ्यात ते आले आहेत, याचा हेतू म्हणे एकच आहे,
की या भास्कराचा प्रसाद आपल्याला पण मिळावा, हाच त्यांचा त्या कावळ्यांचा हेतू आहे. का की हा भास्कर वैकुंठी गेला साचार, हा पितृलोकावर नाही मुळीच राहिला. कारण काय की हा भास्कर जो आहे तो कुठे गेलाय? वैकुंठाला गेलाय. तो या पितृलोकात अडकलेला नाही, मुळीच राहिलेला नाही. त्यामुळे असा वैकुंठीला गेलेला जो भास्कर आहे त्याचा प्रसाद त्या कावळ्यांना मिळावा. आणि हे कावळे म्हणजे काय? आपण काय म्हणतो त्यांना? आपले पितर म्हणतो. म्हणून त्या भास्कर जो पितर लोकात राहिलेला नाही, तो वैकुंठाला गेलाय ना. मग त्याचा प्रसाद मिळाला तर त्यांना सुद्धा वैकुंठाला जाता येईल आणि त्यांच्या योनीमधून त्यांची मुक्तता होईल. हा त्यांचा अपराध नाही म्हणे. तर 10 दिवस पर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत, सपिंडी होता जाय पुढे. म्हणून हा पितृलोकावर राहिलेला नाही, पण 10 दिवस पर्यंत त्याचा प्राण अंतरिक्षात राहणार, परिभ्रमण करीत. सपिंडी त्याचं जे पिंडदान होईल ना, तेव्हा तो पुढे जाणार. त्या 11व्या दिवशी बळी देती कावड्याशी, काक जेव्हा स्पर्शेल त्यासी, तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या 11व्या दिवशी कावड्याला बळी देऊन काहीतरी दिलं जातं. ते जे दिलं जातं ना, त्याला जेव्हा तो कावळा स्पर्श करेल तेव्हाच तो प्राण पुढे जातो. त्या बलिदानाचे कारण भास्करा नुरलेसाचे, म्हणून या कावड्यांचे पित्त गेले खवळून. आता याला तर काय मुक्तीच मिळालेली आहे, त्यामुळे ते बलिदान या कावळ्यांना मिळणार नाही. त्या बलिदानाचे कारण भास्करा नुरलेसाचे, भास्कराला तर मुक्ती मिळालेली आहे, तो राहणारच नाही. त्यामुळे ते जे काय बलिदान दिलं जातं, त्या 11व्या दिवशी बळी देतात, ते देण्याचा याला संबंधच येत नाही म्हणे. त्यामुळे त्या बलिदानाचे कारण भास्करा नुरलेसाचे राहिलंच नाहीये. म्हणून या कावळ्यांचं पित्त खवळलेलं आहे. आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला असाचा, तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे यदवा. आत्मा या भास्कराचा पूर्णपणे मुक्त झालेला आहे, मुळीच मुक्त झालेला आहे म्हणे साचा. तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे यदवा, तो पाहुणा झालाय वैकुंठीचा. या सोमसूर्या लोकांचे कारण त्यासे नुरलेसाचे, म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. या सोम सूर्य म्हणजे चंद्र आणि सूर्य लोक जे आहे, आपलं जे लोक आहे त्याचा तर काही कारण उरलेलं नाही त्याला, म्हणून पिंडदानाचं सुद्धा प्रयोजन नाही. जयाला नैसी गती त्याच्यासाठी पिंड देती, कावड्यांची वाट पाहती पिंड ठेवून कलेशावर. बघा, ज्याला अशी गती वैकुंठाला जाण्याची नाही मिळत, मोक्षाची, त्याच्यासाठी पिंड द्यावा लागतो आणि मग कावड्याची वाट पाहिली जाते कलेशावर पिंड ठेवून. म्हणून कावळे रागावले, त्यांनी हे जाणितले, भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून म्हणे कावळे रागावलेले आहेत. त्यांनी हे जाणलं की भास्कराने गमन केलं एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा, ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने. मी अगोदरच सांगितलं ना. म्हणून तरी तो जो प्रसाद आहे या भास्कराचा, म्हणून आम्हा प्रसाद या भंडाऱ्याचा तरी आम्हाला मिळू द्या, असा विचार त्या कावळ्यांचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका, मीच तया सांगतो देखा, अहो जीवानो माया माझे ऐका, गोष्ट आता सांगतो जी. म्हणून तुम्ही त्यांना मारू नका, मीच सांगतो पहा त्यांना आता. अहो जीवानो माझा ऐका, आता मी गोष्ट सांगतो ती. तुम्ही उद्यापासून वर्ज्य करा हे ठिकाण, ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा. त्यांना सांगू लागले त्या कावळ्यांना, ऐका माझं, तुम्ही उद्यापासून हे ठिकाण वर्ज्य करा, इथे येऊ नका, ना तरी माझा भास्कर जो आहे ना त्याला कमीपणा येईल. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जण, मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका. आज तुम्हाला काय खायचं ते खा, पूर्णपणे तृप्त व्हा सगळे, मात्र उद्यापासून या स्थळाला तुम्ही येऊ नका. ऐसे महाराज बोलले.
ते भाविका अवघे पटले, परी कुत्सित जे का बसले, होते त्या मंडळीत. असे महाराज जेव्हा बोलले तेव्हा ते भाविकांना सगळ्यांना पटलं. पण त्यातही काही लोक अशी बसलेली जी कुत्सित होती त्या मंडळीत, वाईट विचार करणारे. ते एकमेका लागून म्हणते झाले हसुनी, ही गजाननाने केली वाणी अस्थानिकी निरर्थक. ते एकमेकांमध्ये बोलू लागले हसून, ही गजाननाने जी वाणी केली बोललेत ती अस्थानी म्हणजे आहे, स्थायी आहे की निरर्थक आहे, खरी आहे की खोटी आहे. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत, पाहू याची प्रचित उद्या मुद्दाम येऊनी. हे पक्षी आहेत ते काय कोणाचं ऐकतायत का म्हणे, कुठे वागतात काय मानवाच्या आज्ञेत, पाहू याची प्रचिती पाहूया, उद्या मुद्दाम इथे येऊया आणि पाहूया. हे वेडे काही बोलती, भाविका नादी लाविती, आपले स्तोम माजविती, संतत्वाचे निरर्थक. हे वेडे काही बोलतात आणि भाविकांना नादी लावतात, आपलं म्हणे स्तोम माजवतात, संतत्व असं दाखवतात, निरर्थक आहे म्हणे. अहो साजेल ते बोलावे, जे का पचेल तेच खावे, उसने कधी न आणावे अवसान ते अंगात. वर ते म्हणतायत साजेल तेच बोलावे, पचेल तेच खावे आणि उसने अवसान अंगात आणायचे नाहीत म्हणे संतांचे. दुसरे दिवशी ते कुत्सित मुद्दाम पहाया आले तेथ, तो एकही ना दुष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा. पहा, दुसऱ्या दिवशी ते कुत्सित लोक मुद्दाम तिथे बघायला आले, तो एकही त्यांच्या दृष्टीला कावळा पडला नाही. मग मात्र चकित झाले, समर्थासी शरण आले, 12 वर्षे तेथ भले, कावळे न आले श्रोते हो. मग मात्र ते कुत्सित लोक चकित झाले, समर्थाना शरण आले आणि त्यानंतर 12 वर्षापर्यंत कावळे तेथे आले नाहीत. आपल्याला सांगतायत श्रोते हो, 12 वर्षेपर्यंत कावळे तेथे आले नाही. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी, येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यास. 14 दिवस झाले गजानन पुन्हा माघारी फिरले आणि आपल्या इतर उर्वरित शिष्यांसह शेगावी परतले. श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित, ती ऐका सावचित्त, सांगतो मी येदबा. आता श्रोत्यांना सांगतायत दासगणू, त्या शेगावात एक अघटित अशी गोष्ट घडली, ती ऐका सावचित्त, शांतपणे आपलं चित्त सावध करा, ते सांगतो मी, ते ऐका. हो ते साल दुष्काळाचे, म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे, सुरुंगाते लावून. दुष्काळाचा वर्ष होतं ते, म्हणून एका विहिरीचं खोदण्याचं काम चाललं होतं, सुरुंग लावत होते. विहीर 2 पुरुषावर गेली खोल साचार, खडक काळा लागला थोर, गती कुंटली पहारीची. पहारीने आधी खडकाला होल करून मग त्यात सुरुंग लावून फोडतात. पण काय झालं, विहीर 2 पुरुष उभे राहतील एवढ्या खोल गेली, मग एक काळा मोठा दगड लागला, मग ती पहारीची गतीच खुंटली, पहारीने खणणं कठीण झालं. म्हणून भोके करून आत दारू ठासून, सुरंगाच्या साह्य करून काम फोडण्याचे सुरू झाले. म्हटलं ना, भोका करतात, त्यात दारू ठासतात आणि मग सुरुंगाच्या साह्याने ते फोडण्याचं काम सुरू झालं. चारी बाजूचं भोके चार केली पहारीने तयार, दारू ठासली अखेर आत दोऱ्या घालून. 4 बाजूनी 4 भोक त्या मोठ्या खडकाला केली पहारीने, दारू ठासली आणि शेवटी आत दोऱ्या घातल्या. एरंड पुंगळ्या पेटवून सोडल्या 4 दोऱ्यातून, तो मध्येच बैसल्या अडकून दोऱ्यांची या गाठीवरी. एरंडाच्या पुंगळ्या बनवल्या जातात. एरंड जे आहे ना, ते एरंड म्हणजे वनस्पती आहे, त्याच्या पुंगळ्या बनवल्या जातात, त्या पेटवतात आणि त्या सोडल्या जातात 4 दोऱ्यांमधून. त्या मध्येच अडकून बसल्या, दोऱ्याची जी गाठ होती, दोऱ्यांची गाठ, त्याच्यावर त्या अडकून बसल्या. पुंगळी काही खाली जाईना, पुंगळी खाली जाईना, दारूस विस्तव लागेना, पाणी दम धरीना, आले जवळी सुरुंगाच्या. पुंगळी काही खाली जाईना आणि त्या दारूला विस्तव लागल्याशिवाय तो फुटणार कसा.
पाणी काही येईना. आले जवळी सुरुंगाच्या, तै कामावरचा मिस्त्री विचार करे अंतरी, सुरुंगाच लागल्यावारी सुरुंग वाया जाईल की. पुंगळी खाली काही जाईना, दारू विसव लागेना, पाणी थांबे ना. पाणी पाहिजे, पाणी लागलं, जर त्या सुरुंगाला पाणी लागलं तर त्या कामावरचा जो मेस्त्री होता, म्हणजे जो काम मुख्य बघणारा, तो मनात विचार करू लागला, सुरुंगाला जर पाणी लागलं तर सुरुंग सगळा वाया जाईल. म्हणून गणू जबऱ्याला मिस्त्री तो बोलला, तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकीव. म्हणून तो गणू जबऱ्या जो होता त्याला सांगू लागला, मिस्त्री तू उतर विहिरीत आणि त्या पुंगळ्या थोड्या पुढे सरकव आणि तू येईल लवकर वरी, पुंगळ्या जातील तोवरी बाराची या शेजारी, म्हणजे काम होईल. तू असं कर, त्या पुंगळ्या खाली सरकव आणि तू लवकरात लवकर पुन्हा वर ये. तोपर्यंत पुंगळ्या जातील, जो बार लावलेला आहे, बार भरलेला आहे त्याच्या शेजारी, म्हणजे आपलं काम होईल. त्या पुंगळ्या सरकवण्यासी कोणीने धजे जावयासी, म्हणून या गणू जबऱ्यासी मिस्त्रीने दटाविले. त्या पुंगळ्या सरकवण्याची हिंमत कोणाला होणार? सरकवायला गेलं आणि चुकून काही स्फोट झाला, आपला मृत्यू ओढवेल. म्हणून पुंगळ्या सरकवण्याची कोणी धजे ना, कोणाची हिंमत होईना. म्हणून या गणू जबऱ्या जो होता त्याला मिस्त्री दटावलं त्याने. काय करतो बिचारा, दारिद्र्य होते ज्याच्या पदरा, त्याच्यावरी चाले जोरा, यज्ञास बडी बोकडाचा. काय करणार बिचारा, त्याच्या घरी दारिद्र्य होतं, त्याच्या पदरात दारिद्र्य, त्याच्यावर चाले जोर, यज्ञास बळी बोकडाचा. या गणू जबऱ्याची निष्ठा समर्थावरी साची, आज्ञा होत्या मिस्त्रीची गणू आत उतरला. आता यज्ञाला जसा बोकडाचा बळी देतात, तर त्या बोकडाचं काय चालणार म्हणे, तसंच झालं. काय करतो बिचारा, दारिद्र्य त्याच्या पदरात होतं, त्याच्यावर चाले जोरा, त्याच्यावर दारिद्र्यापुढे कशाचा जोर चालणार. यज्ञाला जसा बळी दिला जातो बोकडाचा, तर बोकडाचं काय चालणार, त्याचा बळी दिलाच जाणार. पण हा गणू जबऱ्याच होता, त्यांची निष्ठा समर्थांवर होती. मिस्त्रीची आज्ञा झाली, मिस्त्रीची, गणू आत उतरला. एक पुंगळी सरकविली, ती तात्काळ तळा गेली, दारू प्रती जाऊन विडली, गणू आत सापडला. एक पुंगळी त्याने सरकवली, ती तात्काळ तळाला गेली. म्हणजे खाली जो दगड लागला, दोन पुरुष आहेत, उंची आहे आणि दोऱ्या लावलेल्या आहेत. इथे पुंगळी जी आहे त्या पुंगळीला अग्नी देऊन ती खाली सोडायची आणि ती दोरीवरून खाली जाणार. खाली गेली की खाली जो बारूद, म्हणजे जो सुरुंगाचा दारू भरले, त्याला लागल्याबरोबर स्फोट होणार. हे तसंच झालं. त्या पुंगळ्या सरकवण्यासाठी कोणीच धजेना. आता हा काय करणार बिचारा. हा एक पुंगळी सरकवली त्याने, ती तात्काळ तळाला गेली, वाटलं पण नव्हतं इतक्या लवकर जाईल, आणि त्या दारूला जाऊन ती भिडली. गडू मात्र आत सापडला. दुसरी जो घाली हात पुंगळी सरकवण्याप्रत, तो पहिला सुरुंग उडाला सत्य, मग काय विचारता. दुसरी पुंगळी तो सरकवण्याला पुढे जातोय, तोपर्यंत पहिला सुरुंग उडाला, मग काय विचारता. गडू म्हणे विहिरीतून समर्था ये धावून, माझे आता रक्षण तुझ्या विण कोण करी. गणू विहिरीत अडकलेला आहे, ते आता समर्थांचा धावा करू लागले, समर्था धावून या आता. आता तुमच्याशिवाय माझं रक्षण कोण करणार. विहिरी माझी धुराचा, डोंब झाला होतासाचा, दुसरा सुरुंग पेटण्याचा अवधी उरला थोडका. विहिरीमध्ये पूर्ण धूर झाला, सुरुंग एक फुटलेला आहे, त्यामुळे धूर झाला, डोंब झालाय धुराचा. दुसरा सुरुंग पेटण्याला फक्त थोडासा अवधी उरला. तो गणू जवऱ्याचा भली, कपार हाती लागली, त्या कपारीत बैसली स्वारी गणू जवऱ्याची. त्याबरोबर काय झालं, तो जो गणू होता जवरी, त्याला एक कपार हाती लागली, त्या कपारीत ती स्वारी गणू जवऱ्याची जाऊन बसली. म्हणजे एक अशी कपार खाच त्यांना मिळाली, त्याच्यात तो जाऊन बसला. एका मागून एकाने पेट घेतला सुरुंगाने, उडाले सुरुंग ऐसे तिने,
दगड अपार निघाले. एकामागे एकाने उरलेल्या तिन्ही सुरुंगाने पेट घेतला. उडाले सुरुंग, ऐसे तिन्ही उडाले आणि दगड ते अपार फुटले आणि निघाले. लोक जे का होते वरती ते बोलले ऐशा रीती, बहुधा मिळाली असेल मुक्ती विहिरी माझी गणूला. लोक जे वर होते ते बोलू लागले की आता त्या बिचाऱ्या गणूला विहिरीमध्ये मुक्तीच मिळाली असेल. छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार, डोकावून पाहती नारी नर आत गणू जवऱ्याला. छिन्न भिन्न त्याचं शरीर बिचाराचं झालं असेल. डोकावून नर नारी पाहू लागले आत गणू जवऱ्याला. तो कोठे दिसेना, जनांच्या नाना कल्पना, दगडाप्रमाणे गणू जाणा उडाला असेल बाहेर. तो कुठेच दिसेना. सगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या कल्पना सुरू झाल्या. कोण म्हणतं दगडाप्रमाणे गणू सुद्धा बाहेर उडाला असेल. त्याचे आसमंत भागात कुठेतरी असेल प्रेत, पडलेलं त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा. त्याचे कुठेतरी आसमंत भागात वर कुठेतरी उडाला असेल प्रेत, ते पडलेलं प्रेत शोधायला कोणीतरी माणूस पाठवा म्हणे. मिस्त्रीचा शब्द ऐकला, आतून गणू बोलला, अहो मिस्त्री, नाही मिला गणू आहे विहिरीत. मिस्त्रीचा शब्द ऐकला, आतून गणू बोलला, अहो मिस्त्री, नाही मेला गणू आहे विहिरीत. गजाननांच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी, बसलो आहे दडोनी या पहा कपारीत. गजाननाच्या कृपेने मी वाचलोय, बसलो आहे मी दडून या कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला, त्यामुळे बाहेर मला येता येत नाही. की ती कपारी जी खाच होती आतमध्ये, त्या कपारीच्या तोंडावर एक भला मोठा धोंडा पडल्यामुळे मला म्हणे बाहेर येता येत नाही. गणूचे शब्द ऐकले, लोक अवघे आनंदले, लोक खाली उतरले तो धोंडा काढाया. गणूचे शब्द ऐकल्याबरोबर लोक अवघे आनंदले, खाली उतरले विहिरीत आणि तो धोंडा बाजूला काढायला. 10-5 जणांनी धोंडा सरकवेला पहारींनी, गणूस बाहेर काढून घेऊन आले वरती. त्या पहा 5-10 जणांनी धोंडा सरकवला पहारीनी, गणूस बाहेर काढलं आणि वर घेऊन आले. वरती येताच गावात गणू गेला पळत पळत समर्थांच्या मठात, दर्शन त्यांचे घ्यावया. हे फार महत्वाचे. पहा, वर आल्याबरोबर गणू पळत पळत गेला गावात समर्थांच्या मठात. कशाला? त्यांचं दर्शन घ्यायला. आपण हेच नेहमी विसरतो. आपलं काम झालं की आपण सगळं विसरतो. पण इथे तसं नाही. वर आल्याबरोबर गावात गणू गेला पळत पळत समर्थांच्या मठात त्यांचं दर्शन घ्यायला. गणू दर्शना येता क्षणी बोललेले त्या कैवल्यदानी, गण्या कपारीत बैसोनी किती धोंडे उडविलेस. गणू दर्शनाला येता क्षणी कैवल्यदानी आहेत. ते कैवल्याचं दान देणारे कैवल्यदानी आहेत. ते त्या गण्याला म्हणतात, कपारीत बसून किती धोंडे म्हणे उडवलेस. त्यात मोठा धोंडा तुला रक्षण असं येऊन बैसला कपारीच्या तोंडाला, म्हणून तू वाचलास. त्यात एक मोठा धोंडा भला जो होता, तुझं रक्षण करण्यासाठी त्या कपारीच्या तोंडाला येऊन बसला, म्हणून तू वाचलास. सर्व काही माहित असतं, हे ज्ञात असतं. सद्गुरूंना सगळं काही कळतं. पुन्हा ना ऐसे साहस करी, पुंगळीवरून सुटल्या परी, मध्येच तिला जाऊन करी, कशाही प्रसंगी धरू नये. पुन्हा असं साहस करू नये, करू नकोस. पुन्हा ऐसे साहस करी ना करी, पुंगळीवरून सुटल्यावर मध्येच तिला जाऊन हाताने कशाही प्रसंगी धरू नको. कारण काय? हे पुंगळे म्हणजे काय? अहो, हे आपले कर्म आहेत आणि आपल्यावर येणारं प्रारब्ध आहे. आणि एकदा त्या नियतीने वार केला, मग तिला अडवू नाही कोणी शकत. म्हणून इथे म्हटलंय, पुन्हा ना ऐसे साहस करी, पुंगळीवरून सुटल्यावर मध्येच तिला जाऊन करी, कशाही प्रसंगी धरू नये. जा तुझे गंडांतर आज निमाले साचार, गणुप्रती पाहया इतर लोकाले गाविंचे. जा म्हणे, तुझं गंडांतर टळलाच, निमाल पूर्णपणे. आता या गणूला पाहायला इतर लोक गावाचे आले. गणू म्हणे, सद्गुरुनाथा सुरंग चारी पेटता,
तूच मला देऊन हाता कपारीत बैसविले. गुण म्हणे सद्गुरुनाथा, चारी सुरुंग पेटले ना, तर तूच मला हाताला धरून कपारीत बैसविलस. म्हणून मी वाचलो, तुझे पाय पाहाया आलो, ना तरी असतो मेलो, विहिरी माझी गुरुदाया. म्हणून मी वाचलोय, तुझे पाय पाहायला मी पहिला धावलो, ना तरी मी मेलो असतो विहिरीमध्ये, हे गुरुराया. ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे थोरसाचे, ते साकल्ये वर्णन्याचे मसी नाही सामर्थ्य. ते दासगणू काय म्हणतात शेवटी बघा, असं गजानन कृपेचं महिमान थोर आहे हो, ते साकल्य वर्णन्याचे. साकल्य म्हणजे पूर्णपणे वर्णण्याचं माझ्याकडे सामर्थ्य नाही. श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, अल्ला दावो भाविकाप्रत हेच इच्छी दासगणू. हा दासगणू विरचित जो श्री गजानन विजय नामे ग्रंथ आहे ना, हा भाविकांना आल्हाद देवो, आनंद देवो, हीच इच्छा दासगणूची. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री गजानन विजय ग्रंथस्य एकादशोध्याय हा समाप्त. अशा रीतीने हा 11वा अध्याय, एकादशोध्याय येथे समाप्त झाला. समर्थांच्या अनेक लीला आपण इथे जाणून घेतो आहोत. अजूनही अनेक लीला आहेत, अजून अनेक काही चरित्रात आपल्याला गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. पण हे चरित्र ग्रंथ वाचण्याचं कारण एकच असतं की आज सांप्रत सुद्धा या सगळ्या गोष्टी तशाच्या तशा घडत असतात. आपण फक्त सजगतेने त्याच्याकडे पाहत नाही, त्या गोष्टींकडे सजगतेने पाहायला शिकलं पाहिजे. हे गेलेले नाहीत, समाधीस्थ झाल्याचं वाटत असलं तरी आजही ते आहेत. जसं श्री स्वामी समर्थ म्हणतात, हम गया नहीं जिंदा है, तसेच गजानन महाराज आजही प्रत्येकाच्या पाठी उभे राहतात, प्रत्येकाच्या साह्यार्थ ते उभे राहतात. म्हणून आज जसं हा जो गण्या होता, त्या गण्याला कसं वाचवलंय आपण पाहिलं, भास्कराला कसं त्याने वैकुंठाला धाडलं, या सगळ्या गोष्टी कर्माचा सिद्धांत आज आपण जाणून घेतला. अशा अनेक गोष्टी आपल्याला पुढे जाणून घ्यायच्या आहेत. आज आपण इथेच थांबूया. सर्वांना अनेक अनेक स्वामी आशीर्वाद. सर्वांनी म्हणा, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन, म्हणितले वारंवार उच्चारिले अनेक वार. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. एके शिष्ये विचारिले वदावा अर्थ, अज्ञ जीवासी समजावया सार्थ. सद्गुरु राये कथिला प्रेमार्थ, ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ. पहिला गण असे जीव की जीवात्मा, दुजा गण आहे शिव की शिवात्मा. गण 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 गणात बोते, गण गण गणात बोते. रुजवावे काळ जात, गण गण गणात बोते. पुसियले पुन्हा गणात म्हणजे कोठे, बोते म्हणजे आम्ही समजावे काही. उत्तरिले महाराजे गणात म्हणजे हृदयात, बोते याते घ्यावे पहावे ऐसे. जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी, नाही काही अंतर दोहोया माझी. म्हणा गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. रुज
गजानन हा नाही केवळ मंत्र, जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी. हर एके पहावे हृदयस्थ भगवंत, ओळखावे त्यासी क्षणोक्षणी. गण 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 गणात बोते, गण गण गणात बोते. रुजवावे काळ जात, गण गण गणात बोते. नाही तो फक्त तुझी अंतरी, चराचरी भरूनी उरला आहेची. शिकावे ओळखाया त्या परमेशासी, करावा आदर सर्वेशासी. आले ज्यासी ओळखाया त्या स्वरूपासी, अनाचार न घडे त्यासी कदापि. गण 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 गणात बोते, गण गण गणात बोते. रुजवावे काळ जात, गण गण गणात बोते. भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी. एके जीवे लागली ओढ दुजियासी, भेट जीवा शिवाची असे तीही हीच. ओढ लागे का दुसरिया माझी, म्हणे गजानने आत्मे भेटावे परमात्मने सदा हो